जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो बघा, SSC जीडीचं जो आहे आपली काही मी नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. बघा की रिझल्टबद्दल अपडेट असो ते किंवा SSC जीडीचं जो आता आपलं जो फिजिकल तो कधी होणार आहे त्याच्या संदर्भात असो, तर भावांनो मी तुम्हाला संपूर्ण आणि चांगली जानकारी तुम्हाला देणार आहे, जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 100% जे आहे ते योग्य असणार आहे. त्यामध्ये भावांनो काहीही तुम्हाला बघा फेकाफेकी असं काही भेटणार नाही. व्हिडिओ एकदम ॲक्युरेट असणार आहे आणि ते तुम्हाला लवकरच कळणार आहे की पुढे जाऊन की हा भाऊनं खरं सांगितलं होता. आणि त्याद्वारेच हा जो आहे की वेकन्सी असो वाढण्याची खूप जण म्हणत आहेत की वेकन्सी वाढणार, त्यामुळे रिझल्ट ठेवण्यात आलेला आहे. काही जण म्हणत आहे की जो भारत आणि पाकिस्तान याचा जो वादविवाद चालू होता की त्याच्यामुळं थोडंसं आपलं डिले केलेलं आहे आणि ठीक आहे वेकन्सी वाढल्यामुळं खूप त्यांना रिझल्टला टाईम लागत असेल. तर बघ भाऊ, ही काही कारणं ही आपल्यासाठी झाले, पर फोर्स जे आहे ते भरती बोर्ड आणि बॉर्डरवरची सैन्य ह्या वेगळे असतात, त्यांचे ड्युटी वेगळे असतात. भरती बोर्ड म्हणजे हा SSC आहे. SSC थोडी जाऊन त्या ठिकाणी लढणार नाही. वेकन्सी अपडेट ते ठिकाणी टेंटेटिव्ह अजून दिलेली आहे CRPFनं. ज्या दिवशी CRPF असं म्हणेल की 100% पूर्णपणे वेकन्सी डिक्लेअर झालेली आहे, त्या दिवशी जो आहे तो रिझल्टचा लगेच काम चालू करतील. ठीक आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की 2023ला आज GDचा जो आहे तो गेल्या वर्षी रिझल्ट होऊन त्याच्या मागच्या रिझल्टला तेव्हा फिजिकल होऊन सुद्धा वेकन्सी वाढले होते. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. फिजिकल होऊन पण वेकन्सी वाढले होते. ठीक आहे. 8-10 हजार वेकन्सी त्या ठिकाणी वाढले होते जेव्हा 24,000 वेकन्सी स्टार्टिंगला आलती. तर मग वेकन्सी वाढू शकते का? आज जवळपास 22 ते 25 दिवस होत आहेत की महिना होतच गेला भावांनो. ठीक आहे. 20 तारखेला मागचा रिझल्ट आलता आपला. ठीक आहे. 20 तारखेला रिझल्ट म्हणजे त्यांनी वेकन्सी वाढली होती 20 तारखेला. आज जवळपास 25 तारीख आहे, उद्या 26 येणार. हा म्हणजे मेचा महिना पूर्ण समाप्त होत आहे, 1.5 महिना होत आहे. अजून आपला जो रिझल्टचा पत्ता लागत नाही. मग याच्यासाठी काय, मागच्या भरतीमध्ये तर भावांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 1 महिन्याच्या आत त्यांनी रिझल्ट दिला होता. तर यामध्ये असं काही प्रॉब्लेम होत आहे की त्याच्यामुळं रिझल्ट येत नाही. तर बघा, रिझल्ट येण्याचे थोडक्यात जर मी कारण तुम्हाला सांगितलं तर हा यूट्यूबर आहेत कोणी, ह्यांचा सोडा विषय, पर मला तो नोटीस नाही भेटला, त्यामुळं मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे भारत-पाकिस्तान युद्धामुळं भावांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 16 नवीन बटालियनना बघा मंजुरी दिली आहे. ते राजपत्र पण काढले होते. ठीक आहे, गृह मंत्रालयाद्वारे. हे तर ॲक्युरेट करेक्ट आहे भावांनो. ठीक आहे. आणि तुम्ही आपल्या ज्या आहेत त्या SSC GDच्या फुल नोटिफिकेशनमध्ये बघा वेकन्सीच्या, त्यामध्ये भावांनो अजून पण CRPF या पोस्टच्या वेकन्सी वाढायला नाहीत. हे वाढले 3-4 हजार तेवढेत. सर्वात मोठी जो बल आहे पॅरामिलिटरी फोर्सचा, तो सर्वात मोठा बल म्हणजे CRPF आहे. आणि बाकी CISFच्या जागा चांगल्या दिल्यात. गेल्या भरतीमध्ये तेच झालं आणि या भरतीमध्ये बी तेच. म्हणजे 2 वर्ष भरती निघाली, 2 वर्षमध्ये CRPFची जागा ॲड नाहीत. ह्याच्या पहिलं एक राजपत्र निघालं होतं, त्यामध्ये 1,29,000 CRPFची वेकन्सी खाली होते. त्या राजपत्रामध्ये सांगितलं होतं की गृह मंत्रालयाद्वारेचा नोटीस ऑफिशियली होता, पण वेकन्सी त्यामध्ये बी ॲड नाही दिली. आता बी नाही दिली भावांनो. आता 2026ची वेकन्सी येणार आहे 4-5 महिन्यानंतर. त्याच्यामुळं भावांनो 1,29,000 CRPFचे जागा आहेत. आणि आता जे 16 नवीन बटालियन मंजुरी दिली BSFनी आणि 17,000 वेकन्सी आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा वेकन्सी आपली जो आहे या रिझल्ट थांबण्याची एकच कारण असू शकतो की रिझल्ट तर आता 1 महिना झाला, त्यांना रेडी करायला काही टाईम लागत नाही भावांनो. 1 ते 2 दिवसामध्ये त्याने आपला रिझल्ट दिला असता, पण रिझल्ट दिलेला नाही. तर रिझल्ट न देण्याचं एकच कारण आहे की अजून वेकन्सी जो आहे आपली 53K होऊन मला वाटतंय की जवळपास वेकन्सी 70K पर्यंत 100% जाऊ शकते, वेकन्सी वाढू शकते. मी असं नाही म्हणत की बाकी सगळ्या फोर्सबद्दल, मी फक्त 2 फोर्सचा बोलत आहे, BSF आणि CRPF. यांच्यामध्ये राजपत्र निघाले होते गृह मंत्रालयाद्वारा, त्याच्यामुळं म्हणत आहे भावांनो की वेकन्सी वाढू शकते. आणि जसं मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये म्हणलं होतं भावांनो की
वेकन्सी जो आहे, जो रिझल्ट जर आपला लवकर नाही दिला तर ह्याचा एकमेव कारण एकच असू शकतो, किंवा तो रिझल्ट डिले करण्याचं कारण म्हणजे की त्यांनी जो आहे आपला या ठिकाणी वेकन्सी अजून मागवत आहेत, त्याच्यामुळं त्यांनी रिझल्टवर काम केलेला नाही. ठीक आहे, सगळे SSCचे कामं बघा व्यवस्थित पार आहेत, फक्त जो काम पार नाही आहे तो म्हणजे आपला रिझल्टचा, म्हणजे त्यांच्याकडे अजून वेकन्सीची अपडेट फुल आली नाही आहे. आणि हा जर असा जर झाला भावांनो, तर मी तर म्हणतो 100% भावांनो सगळ्यांचा ओके फायदा होईल. कारण जवळपास आता 53K आपली वेकन्सी आहे. ठीक आहे, यामध्ये जर आपण धरून बारून चाललो की 12,000 तर भावांनो BSFच्या वाढल्या, 17,000 म्हणत आहेत लोक, आपण 5 कमी करू आणि जवळपास एक 10,000 वेकन्सी जर आपण CRPFची बी जर धरला तर आपल्याला जो आहे 75,000K, जवळपास 70K वेकन्सी आपण धरू आपण. ठीक आहे, तरी आपले 70Kच्या जवळपास आपली वेकन्सी 100% होईल भावांनो. ठीक आहे, असं झाला तर बरं आहे. का बरं मी असं म्हणत आहे, कारण भावांनो बघा मध्ये जो आहे वातावरण एकदम खूप टाईट झालता. ठीक आहे, जवानांची छुट्टी ना छुट्टी त्यांनी कॅन्सल करून फटाफट पोस्टिंगला बोलवले होते. ठीक आहे, तुमच्या जवळपास गावातले बी असतील किंवा माझ्या बी असतील, सगळे के सगळे रिटर्न गेले सुट्टीहून आल्यानंतर. आणि तुम्हाला माहीत असेल की BSF जवान आणि इंडियन आर्मी जवान सोबत मिळून एका जागी नोकरी करत आहेत, फक्त फॅसिलिटी वेगळी त्यांना देत आहेत. तरी बघा आर्मीसोबत काम करावं लागतो. त्याच्यासाठी भावांनो सैन्यबळ हा जितका जास्त आणि चांगला आहे, ठेवचाल तितकं चांगलं त्यांच्यासाठी सेफ आहे. आणि असं नाही की भावांनो की भरती काढली एमर्जन्सीला लगेच का लगेच ते थोडी, आता तुमचं माझं नाव जर फायनल लिस्टला चिटकला तुरंत तुम्हाला थोडी ना तिथं बॉर्डरवरती नेणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण लागतो 1 वर्षाचा, कमीत कमी 9 महिन्याचा. तरी त्यांच्यासाठी हा टाईम, आणि प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदी जे आहेत त्यांचा तर काफी वर्षापासून प्लॅनच आहे आपला की जो हा POK हा आपल्या भारताचा आहे आणि आपण त्याला 100% एक दिवस घेणार. तरी त्याच्यासाठी सुद्धा मध्ये शिलकता आणि विजलंय, अजून कधी बी होऊ शकते धुमधडाका. ठीक आहे, तयार राहायचं आहे, आपण अभ्यास सोडायचा नाही. ठीक आहे, ज्यांच्या भावांना जे डॉक्युमेंट निघतात OBC असो काय असो, कुठं काय पैसे जुगाड लावून करून म्हणजे काढून ठेवा, ते आपल्याला फार गरजेचं होईल. आणि तुम्ही रिझल्टबद्दल बघा, मी एकच सांगेन, आता तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगेन की ज्यांना कोणाला 80-85 मार्क आहेत, तुम्हाला मार्क कळाले ते. ठीक आहे, 80-85 मार्क आहेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका, फिजिकलसाठी क्वालिफाय तुम्ही 100% होणार. आणि ज्यांना जर असं राहायचं आहे की माझं भाऊ अभ्यास वगैरेला मन लागणं आहे, मी निवांत राहावं म्हणतो, मला काहीच कळणार की मेरिट किती जाईल, मी सांगतो तुझी कास्ट कुठली का असं ना भाऊ, 115 मार्क जर तुझ्याकडे आहेत, रॉ स्कोर 115 आहे, बिंदास रॉ स्कोर 115 आहे ना भाऊ, 100% तुझं काम होणार. नाही झालं तर माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरला मला कॉल लावा भाऊ. 115ला महाराष्ट्राचा कुठलाही कॅन्डिडेट असो सेफ आहे. तो कुठली का तुमची ओपन म्हणतोय मी, तर ओपन, ती तुम्ही बाकी कास्ट तर लांबच सोडा, ओपन म्हणतोय. 100 आणि फिमेलमध्ये 110 फिमेल आणि 115 मेल ओपन, 100% गुलाल आपला आहे. ठीक आहे, तरी तुम्ही काही सेफ नका. याच्यामध्ये 8 ते 10 नंबर तुमचे नॉर्मलायझेशन मार्क असणारच आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी बाहेर काढू शकणार नाही. BSF तरी आपल्या खांद्यावर 100% असणार, ते चांगलीच पोस्ट मिळेल. पण मी BSFसाठी म्हणतोय हा एकदम हाय लेवलचा, तर तुम्हाला इतकं भेटेल. जर तुम्ही रिझल्टची वाट फक्त बघून, आणि ज्यांचे मार्क कमी आहेत पुन्हा सांगेन, वह्या पुस्तके उघडा, नीट गप्पा अभ्यास करा. रिझल्ट आला, आपलं नाव आला गेला, आपल्याला 85 मार्क आहेत, कोणाला 75 आहे, कोणाला 67 मार्क आहेत, हे उगा असं कमेंट करून काजून काय फायदा नाही. वेळ मिळेल थोडंफार मोबाईल बघा, आणि होईल तितकं 2026ची मी 26मध्ये 125+ स्कोअर कसा येईल माझा, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे, एकच कारण आहे व्हिडिओ बनवण्याचा की भावांनो मुलं जे आहेत ते प्रत्येक व्हिडिओच्या खाली तेच कमेंट करता, मला इतके मार्क आहे, मी फिजिकल क्वालिफाय होऊ का नाही. अरे फिजिकल क्वालिफाय होऊन तू करणार तरी काय भाऊ? ठीक आहे, काय करणार आहे तिथं? उगं पळून येणार, पुन्हा फायनल जेव्हा लिस्ट लागेल, अरे माझ्याहून 8-10 मार्क पुढेच गेला मेरिट. अरे काय फायदा काय तुझा त्या ठिकाणी फिजिकलला पळून? एक एक्सपिरियन्ससाठी जातोय, एक्सपिरियन्ससाठी कितीदा जाणार? एकदा गेला बास आहे, तोच पुन्हा चांगलं योग्य वाटत नाही. घरच्यांना वाटतंय की वर्ग चाललंय, भरतीला रनिंग पास झाला, फायनल राहिले, 8 मार्क 10 मार्क पुढं 1 मार्क 2 मार्क 3 मार्क किंवा 5 मार्क लई झालं. जे 5च्या वरती जो कॅन्डिडेट फायनल लिस्टमधून बाहेर पडतो, काय फायदा नाही बघा.
ती जाऊन बी त्याचा काय फायदा नव्हता. ठीक आहे, न बी गेला तर बरं होतं. हा 2-3 मार्क 4 मार्क न जातं म्हणजे हे एक साहजिक गोष्ट आहे की भाऊ त्याची थोडं कमी पडलं कुठं तर, आणि तो बाहेर आलाय. ठीक आहे, पुन्हा तयारी कर. 5-10 मार्कानं आपण बाहेर पडतोय आणि आपण फिजिकल पळतोय आणि ही पडतोय, गाव सारं बोंबलं धणतोय की ह्याचं फायनल राहिलंय 4 दिवसाची, ते पुन्हा तुम्हाला म्हणणार काय राहू व्हाल नाही. त्यासाठी त्या भानगडीमध्ये पुन्हा नका. चांगली तयारी करा, टॉपची तयारी करा. पुढच्या भरतीत मी पुन्हा एकच सांगतो, डोक्यात माझा तर एकच आहे, मेडिकल दिल्यानंतर मेडिकल फिट ज्या दिवशी डॉक्टर म्हणेल त्या दिवशी गुलाल तिथूनच उधळत आला पाहिजे. फायनली सर तुम्ही देऊ ना देऊ आम्हाला त्याच्यावर काही देणं नाही, मी झालोय असा अभिमान तिथून गुलाल उधळत घरापर्यंत आलं पाहिजे. इतके चांगले मार्क ठेवा. बघा 125-130 मार्क राहू द्या. कशाला कोण बाहेर काढतं मेडिकल फिट झाल्यानंतर? त्यानं नाव आपलं तयारच आहे, आपल्याला पोस्ट पण दिलेली आहे त्याने, आपल्याला सगळ्याला माहीत आहे, तो विषयच नाही. ठीक आहे, तरी भावांनो अभ्यास करा. पोलीस भरती पण निघत आहे. ठीक आहे, GD ज्यांचा वय संपलं आहे, आता मी सुद्धा पोलीस भरती तयारी करत आहे. पोलीस भरतीमध्ये चांगले पुस्तकं मी मागवलेले आहे, ते मागच्या प्रिव्हियस इयर वगैरे, त्याचा पण अभ्यास चांगला करा. जितकं चांगला घाल. आणि माझा जो आहे पोलीस भरतीमध्ये EWS निघतोय. आणि मी सांगेन एक गोष्ट, जी माझी चूक झाली, मी माझीच चुका सांगतो. मागच्या भरतीमध्ये बघा, एका भरतीवर डिपेंड राहू नका. भाऊ माझा GD चांगले मार्क 18-19+ आहे, मी GDमध्ये मारतो आणि आपल्याला काय गरज नाही पोलीस बिलीसची, मला गोळा जात नाही, 1600 होत नाही, काय गरज नाही आपल्याला, न बी केलं तर माझं हितं होतंय, माझं भागतंय, असं काय भागतंय असं काय शब्द वापरू नका. अभ्यास कंटिन्यू करत राहा. फटके मोठे बसतील, वय निघून जातं. 1 वर्ष जर निघून गेला 365 दिवसमध्ये, बघा भावानं, रोज जर एक गणित जर तुम्ही सोडत असाल तर 365 गणित आरामशीर कव्हर होऊन जातात. आपल्याला येणारे प्रश्न आहेत 20. ठीक आहे, तरी भावानं सगळ्यांना जिद्दीनं अभ्यास करा. ठीक आहे, अभ्यासशिवाय दुसरं काही करू नका, प्लीज सांगतो. KIV व्यतिरिक्त अभ्यास करा, चांगलं घासा. 3 महिनेच घासा, 3च महिन्यामध्ये तुम्हाला काही ना काही फरक दिसेल. 3 महिने निब्बर घासा, लगेच आपल्याला फरक झाला. की मी सुरू करण्याआधी माझी एक टेस्ट द्या, मॉक टेस्ट, त्याच्यामध्ये तुम्ही मार्क चिटकावा बोर्डला. मला पोलीस भरती किंवा GDमध्ये मला कमी मार्क आले आणि लगेच 3 महिन्यानंतर कुत्र्यावाने रगडा स्वतःला, आणि त्या दिवशी तो रिझल्ट बघा आणि आताचा रिझल्ट बघा, 100% तुम्हाला फरक दिसेल भावांनो. ठीक आहे, जय हिंद भावांनो, भेटू आता अशा पुढच्या व्हिडिओला.